बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाच्या कुपीत नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला विषय ओम आणि त्याच्या बाबांचा आहे. अरे यार परत तेच. मधु शांत बसशील ती बोलतेय ना. आम्हाला असं वाटतंय की आपण ओमच्या बाबांना आता आपल्यात सामावून घ्यायला हवं आणि ओमचं जास्तीत जास्त मतपरिवर्तन कसं होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करायला हवे. याला कुणाकुणाचं अनुमोदन आहे सांगा. अरे काय झालं सगळ्यांना. हे बाजी मी माझ्या पुरतं सांगते, मला हे सगळं जमणार नाही आणि तुम्ही परत परत तेच बोलून मला प्रेशराईज करू नका उगाच. चुप. हे बघ तू तुझं वैयक्तिक फ्रस्ट्रेशन ना या सगळ्यावर काढू नको. ठीक आहे ठीक आहे, मी काही बोलत नाही, तुम्ही म्हणाल ते करते. मला हसू येत नसताना पण असं हसते आणि दाखवते की मला सगळं मान्य आहे. चालेल का तुम्हाला? हां चालेल. मधु तू अगदी ओम सारखी वागतेस. एक लक्षात ठेव, आपण जे ओमला करायला लावतोय ते त्याच्यासाठी कठीण असू शकेल नव्हे आहेच, पण मी मुद्दामून सगळ्यांना एकत्र केलेलं आहे कारण आपल्याला कुटुंबाचं महत्व माहित आहे. त्याची किंमत आपण चुकती केली आहे तरी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर तुटणारं कुटुंब असंच तुटू द्यायचं. आजी पण नाही म्हणजे मला तुम्ही म्हणताय ते सगळं पटतंय पण मला दादाबद्दल खात्री नाहीये. म्हणजे खात्री नाहीये ती अशाबद्दल की उद्या हे सगळं आपण केलं आणि नंतर अचानक तो US ला निघून गेला तर काय गॅरंटी काय त्याची. एक्झॅक्टली मला हेच म्हणायचंय. तुम्हाला कळत कसं नाही की ओम दादाला त्याच्या बाबांमुळे त्रास होतो. ते नुसते समोर आले त्याच्या तरी त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि आपण इथे बसून हे जे चालवलंय ना सगळं त्याच्या विरोधात हा जो कट करतोय ना तो त्याला कळला ना तर तो एक मिनिट हा काही कट नाही झालाय मधू. ठीक आहे कट नव्हतं म्हणायचं मला, मी चुकले बस. पण माझं वाक्य तर कम्प्लीट होऊ द्याल का? हा मला कट नव्हतं म्हणायचं. त्याच्या अपरोक्ष आपण बसून हे जे ठरवतोय ते त्याला कळलं तर तो चवताळणार नाही का? आणि दुसरी गोष्ट हे त्या दोघांचं आहे ना, ते दोघं बघून घेतील ना, त्यांचं सॉर्ट करतील. आपण नाही फोर्स करू शकत त्यांना. आपण का फोर्स करायचं? मान्य आहे मला, मान्य आहे की हा त्यांच्यामधला इश्यू आहे आणि हा त्यांनी मिळूनच सॉल्व्ह करायला पाहिजे. पण किमान आपण त्यात आडकाठी न करता पॉझिटिव्ह सपोर्ट सिस्टम तर उभी करू शकतो की नाही. ते तर आपल्या हातात आहे. आणि काका आय नो की ते कदाचित US ला जातील, तिथे राहतील नाही, काहीच गॅरंटी नाहीये. पण म्हणून तिथे जाताना त्यांनी अशी तुटलेली नाती सोबत घेऊन जाणं हे योग्य आहे का? नाही, मला काय वाटतंय ईशाचं आणि प्रमिलाचं बरोबर आहे. हा अजित आहे ना, हा पहिल्यापासूनच तरेवेक आहे, अनप्रिडिक्टेबल. काय आहे, काही वर्षापूर्वी जर तो माझ्या समोर आला असताना तर मीही त्याला मदत करायला तयार झालो नसतो. पण आता काय आहे माहितीये का, आता तो बदलला आहे. निदान तो बदलण्याचा प्रयत्न तरी करतोय. त्याला अशा वेळेला आपण थोडीशी मदत करायला पाहिजे. नाही मी तयार आहे मदत करायला, मी तयार आहे. हा ओके, माझी काहीच हरकत नाही. गुरुजी म्हणतील ते. हो मी काय म्हणणार आहे, सगळे म्हणतील तसं आपली तयारीच आहे ना. मग माझाही काही प्रॉब्लेम नाही. मलाही काही प्रॉब्लेम नाही. हो मलाही काही प्रॉब्लेम नाही.
तुम्ही मनाने सगळे इतके चांगले आहात. मधू, तुझं चिडणं ओमच्या प्रेमापोटी आहे हे कळतंय मला. तुझं ओमवर इतकं प्रेम आहे पाहून मला किती बरं वाटतं म्हणून सांगू. कामत, ह्या घरात ओमचं सख्ख कोण आहे माहित आहे का? ही मधू, त्याची सख्खी बहीण आहे. हो, सख्यापेक्षाही जास्त चिडतीये. मला एक विचारायचं आहे, म्हणजे हे सामावून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? मला तर त्यांना चहा घेऊन जायला पण भीती वाटते हो. तुला तर पहिली फटकावलं पाहिजे. किती वेळा सांगितलं जास्ती काम करत जाऊ नकोस. हेच मी किती वेळा सांगते माहिती, आजी तिला ऐकत नाही का? ती गावठी आहे ना, गावठीच राहणार ती. तुझं डोकं आहे ना तर खांबावर आपटी ना मी. हेच ताकद वापरा, डोकं नका वापरू. ए बायानं ग बसा ना थोडा वेळ. किती भांडताय वचा 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 वचा. आजी काय बोलते ते ऐका आधी. सॉरी. चांगला प्रश्न विचारला धनाने. सामावून घ्यायचं म्हणजे काय करायचं सांगते. आपल्या छोट्या छोट्या आनंदात त्यांना सहभागी करायचं. चहा, नाश्ता, जेवण जेव्हा केव्हा असेल त्यांना आपल्यात घ्यायचं. तेव्हा धना त्यांना खोलीत चहा नेऊन द्यायचा नाही. त्यांना सांगायचं आजीने तुम्हाला बाहेर बोलवलंय, सगळ्यात येऊन बसा. मग काय विषाद आहे त्याची खोलीत चहा मागवायची. हा म्हणजे पण आता समजा जर पुन्हा सासवडला जाण्याची वेळ आली तर मग दत्ता भाऊन यायचं का यांना, कसं काय म्हणजे? हे बघ जयेश, ईशा ओमचं लग्न त्याच्या खऱ्या आई वडिलांना बघावंच लागेल. आता हे नाटक जास्ती दिवस टिकू शकत नाही. म्हणजे ओमच्या आईशी सुद्धा आपल्याला जुळवून घ्यायला पाहिजे. मुख्य म्हणजे आपल्याला कुणाशी वाईट वागता कामा नये. नकारात्मक विचार करायचा नाही. नो निगेटिव्ह थिंकिंग. यातून आपला आणि ओमचा संबंध तुटला असं समजायचं नाही, बरं का? आलं का लक्षात? बरं, कोण कोण आहे माझ्यासोबत? काय हात वर कोण करणार? हो. वा, फ्रेश वाटतं एकदम. झोपलं पाहिजे थोडा वेळ. चला. इथे झोपू नको, ते बरं दिसत नाही. उठ आधी. दिसायचंय काय त्यात? मस्त झोपायचंय. उठ, नाही तर मी आजींना नाव सांगेन ना तुझं. उठ आधी. धना काय ग सकाळी सकाळी कटकट? झोपू दे ना थोडा वेळ. सकाळी 11 वाजलेत, आता दुपार झालीये. दुपार व्हायला 1 तास आहे. उगाच काही बोलू नकोस. आणि मला काही काम नाही आहेत, कशाला उठू मी लवकर? बघितले ना तर खूप कामं असतात. आज स्वयंपाक करायचंय, पाणी भरायचंय, अंगण झाडायचंय, खूप काम आहेत. मग तुला कशाला ठेवलं या घरात? सॉरी टाइमपास मस्करी गेली तुझी. पण मला सांग ना, मी काय करू लवकर उठून? काहीही कामं नाही आहेत मला. बघ, सागर येतो मॉर्निंग वॉकला, तर मी उठते ना स्वतःहून. आज काही काम नाहीये, मस्त झोपून राहायचं. कशाला उठायचं? त्यात ओमदादा नाहीये. बोर होतं का एकदम घरी? खरंच गो, किती दिवस ओमदादा तिकडे जाऊन बसलाय. खरंच बोर होतं. हे मला सांग, तो कास्ट अवे पिक्चर मधल्या टॉम हँक्स सारखा हरवला असेल तर तिकडे? कुठल्या पिक्चर सारखा? पिक्चर मरू दे, मुद्दा काय, तो लवकर घरी आला पाहिजे. बोर होतंय खूप. खरंच ते एकटेच काय करत बसले असतील गो तिकडे? मला असं वाटतंय कदाचित तो तप करत असेल, तपश्चर्या अशी फुल ध्यान लावून. ईशा ईशा मधू. अरे बघ ना, ईशा ताई काय म्हणते? ओम ओम. तसं तो म्हणणार ईशा ईशा. एवढं सोपं आहे ते. आई, मला भरपूर काम आहेत, मी जाते. काम कर, पण माझं ऐकते नाही. लॉजिक काय चुकीचं आहे का? नाही. बिचारा आईला झालं का म्हणून गणित सोडून? झालंय, पण तुम्ही आधी वर बसा. नाही नाही, हे बघ, बाळावर आणि आईवर संस्कार व्हायला पाहिजे. वाज ना आता गुरुजी. नाही नाही, हे बघ,
काय सांगितलंय तुकारामांनी? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मी एखादं फळ खाऊन येऊ का? हे बघ, हे गणित सोडव, तू नवीन सांगतो ते झालं की मी तुला आंबा कापून देईन. मला अक्काच्या अक्का आवडतो, मला नाही पोडी आवडत. ठीक आहे, अख्खाच्या अख्खा आंबा खा, पण आधी हे गणित सोडवा. तर एका हौदामध्ये 100 बादल्या पाणी होतं, त्यातनं 20 बादल्या काढल्या, 47 बादल्या घातल्या आणि पुन्हा 43 बादल्या काढल्या, तर आता हौदात पाणी किती? आमच्या गावाकडच्या विहिरीतलं पाणी आहे ना, मी काढायचं आणि हौदात भरायचंय. आईला म्हणून त्याचा काय संबंध आहे आता? लक्ष दे आई. हा, गणित सोडव. तर एका हौदात 100 बादल्या पाणी होतं. बाप रे, काय रे, इथे पाण्याचा प्रॉब्लेम सुरू झाला का? हा? अरे तरी अजून सीझन सुरू व्हायचंय. अरे दत्त बोल की. अहो नाही, काही पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये. मी धनाला हौदाचं गणित घालत होतो. अच्छा, होतं गणित काय ग? हा मास्तर जो डोकं फिरवतोय वाटतं. हा? अरे बिचारीचा चेहरा मला सांगतोय. इकडे बस रे, तू समोर बस, माझ्या समोर बस. येड्या, आता बाप होणार आहेस तू, काळजी घे तिची. मग तिला अजिबात त्रास होता का? नाही कळलं ना? पुन्हा जे हौदाचं गणित घातलं तर अख्खा हौदात बुचकळून काढेल तुला मी. हा मग काहीतरीच काय, तिची बुद्धी तल्लक व्हावी म्हणून हे करत होतो. कारण तुकारामांनी काय सांगितलंय? शुद्ध बीजापोटी फळे रस. तुकाराम सांगितलं असेल तर असेल, आपण रामदासच ऐकायचं. कळलं तुला? ऐकावे जनाचे, करावे मनाचे. फायनल, आता नो चेंज. आणि काय रे मास्तर, हा तुझं वाचन जास्त म्हणून सगळ्या जगाला त्रास देशील का काय तू? हा, तिला आराम केला पाहिजे का नको? नाही हो, गुरुजी घेतात माझी काळजी. कसली काळजी घेतोय माड्याची? चांगलं कामाला लावतोय तुला. अहो नाही, पण थोडं काम करायलाच पाहिजे तिने. चटप काम करायला पाहिजे. काही सांगतो आपला. बरं मला सांग, डॉक्टरकडे गेली होतीस? हो चेकअप झालं व्यवस्थित? हो, कालच गेले होते. गुड, व्हेरी गुड. आणि यानंतर जगाचं ऐकायचं नाही, माझं ऐकायचं. कळलं तुला? आजपासून चांगला भाजीपाला खायचा, चांगलं दूध पाणी प्यायचं. कळलं? आणि आराम करायचा, हे सगळ्यात महत्वाचं. बाकी कुणी काही म्हणू, पण तूच माणसं आहे सगळी. हे बघ, हे तुझ्यासाठी मी ऑर्गॅनिक भाजी म्हणजे सेंद्रिय खतापासून उगवलेली फ्रेश भाजी आणलेली आहे. एकदम टकाटक माल आहे. कळलं? ही संपली तर आपल्या शेतावर तुला डायरेक्ट पाठवणार. कळलं? असं खायचं. हे मास्तर आहे, त्याला म्हणतात काळजी घेणं. कोडी घालायची नाही ती आपण, लक्षात ठेव. हे बघा, मी हे सगळं बौद्धिक वाढ व्हावी म्हणूनच करतोय. आणि मी एवढं मनापासून सगळं वाचन वगैरे घेत असतो आणि तुम्ही येऊन मला ओरडता एकदम. काय कौतुक करायचं तुझं? अरे बाप होणारच ना तू, मग केलंच पाहिजे तुला. आता मी बाप झालो असतो तर मी सुद्धा केलंच असतं की हे सगळं. पण आता आमच्या नशिबात नाही, त्याला काय करणार? चालतंय. हे तुम्ही काय चेहरे पाडून बसलाय? आणि आता आमचं नशीब फाटकत झालं, तुम्ही काय करणार? रंजा कुठे काय? ते ओमदादांच्या खोलीमध्ये काहीतरी काम करतात. जर तांब्या भांडे घेऊन. पाणी हवंय का तुम्हाला? बाळा, तांब्या भांडे घेऊन ये म्हणलं की तांबा भांडे घेऊन यायचं. विचारायचं नाही कशाला पाहिजे ते. दत्तभाऊ सॉरी. अरे तुम्ही कसलं सॉरी? आम्हीच सॉरी, आमचं नशीब सॉरी. आता काय आमचा वंश पुढे वाढणार नाही, माहिती आपल्याला. आता परमेश्वराची इच्छा, तर आपण काय करणार? चलता चलता है. रणजित साहेब आत येऊ का? अरे भाऊ तुम्ही. अरे बसा 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 बसा. कुठे नाही? अरे काय दिसतंय चित्रो? लॅपटॉप समोर तुम्ही असे बसलेले, काम चालू आहे. हा, खरं रणजित साहेब झाले तुम्ही आता? काय साहेब काय म्हणता भाऊ तुम्ही? प्रश्नच नाही. जेलमध्ये असता कधी वाटलं होतं का तुला असं लॅपटॉप समोर बसून काम करशील म्हणून? काय काम काय चाललंय? ते एका ऍड एजन्सीचं काम आहे भाऊ. म्हणजे काय की कॉपी रायटिंग साठी ते काम आलेलं आहे. म्हणजे काही क्वेरीज निघाल्या होत्या, मग त्याच्या आता अप्रुव्हल साठी पाठवायचं आहे परत. तेच. वा वा, अप्रुव्हल, कॉपी रायटिंग.
क्या बात है. आपले तो डोळे एकदम दिपले बघा तुमचं कामावर. खरे साहेब झाला तुम्ही आता, खरे साहेब. करा चेष्टा, पायतान काढून हाणा दे अरे मला. नाही हो, पायथन कसलं उलट कौतुक आहे हो मला. असं काय करताय. या हा? ओपनिंग. आता तांब्या उद्या यायचं ना, ट्रेकिंगला गेलाय ना. मी म्हणलं चला. होय, पण आता तांब्या त्याला काय होते, सेलिब्रेशनला काय वेळ. ओपनिंग. आता तांब्या उद्या यायचं ना, ट्रेकिंगला गेलाय ना. मी म्हणलं चला. होय, पण आता तांब्या त्याला काय होते, सेलिब्रेशनला काय वेळ लागतोय. आणि अहो आपले हे हो, अहो आपली धनात आई नाही होणार का, मग सेलिब्रेशन नको का. हा, पण या न्यूजला पण आता किती दिवस झाले भाऊ, त्याचा आता काय. काही गोष्टी विसरण्यासाठी, काही गोष्टी एन्जॉय करण्यासाठी हे माध्यम आहे. येड्या मग चालतंय. जा भांडत. नाही भाऊ, आता मूड नाही आणि बरंच काम कम्प्लीट करून द्यायचं ना, त्यामुळे आता नको भाऊ. आम्ही नक्की येणार नाही ना. अहो ट्रेकला गेलाय ना, सांगायला काळजी करू नका, नाही येणार तो. मग तेव्हा माझ्या खऱ्या बापाला बोलू. अजितदादाला अमा अजिताला बोलू की. त्याला सांग मला खोट्या बापाला खऱ्या बापाशी मन मोकळं करून बोलायचे. नाही नको नको राहू दे भाऊ, नको बोलवायला, नको राहू दे. अरे आज काय करतो, तूच तर मला फोन करून सांगितलं होतं ना त्याला आपल्यात घ्यायचं म्हणून. म्हातारी पण बोलली ना तुला. अरे हे सुरू झालं का आपल्यात येणार, आपण कोपच्यातच घेऊ त्याला डायरेक्ट. असं काय करतो का. अरे हे घेतल्यानंतर मन कसं एकदम मोकळं होतं. त्याच्या मनात काही गुंता असेल, त्याच्या मनात काही शंका असेल, सगळं क्लिअर टक करून टाकू वातावरण एकदम. अहो भाऊ, आतापर्यंत कधीच प्यायला बसलेलो नाही हो त्याच्यावर. सिगारेटी पण चोरून उडायचो त्याच्यापासून. आणि मोठा भाऊ आहे ना, मग ते आता असं कसं बसणार त्याच्या बरोबर. नको. हेच तोडायच्या, ह्या भिंती तोडायच्या राहायच्या. लक्षात ठेव, या भिंती राहिल्या ना का दुरावा राहतो. भिंती तोडले का माणूस कसा एकदम जवळ चिपकलाच पाहिजे. अहो नको भाऊ, तो ही पेत नसणार आहे हो, तो भारी पित असणार आहे. अरे कसले भारी कसले काय काहीतरी. अरे गाडीचं काम काय असतं, इथून उचलायचं तिकडून पोहोचायचं. मग म्हणजे गाडी किती भारी असली, काय डबडी बिबडी असली तर काम काय, इथून उचलायचं तिथं पोहोचायचं. या गाडीत तेच काम आहे. या व्यापारी जगातून बाहेर काढायचं आणि मन मोकळं करायचं. अरे रसिक असणार, मी सांगतो घेणार तो. भाऊ एक रिक्वेस्ट आहे भाऊ. कसली. ते तांब्या भांड घेऊन इथून बाहेर जाऊ भाऊ. का. आपला कंट्रोल सुटला तर काय करू, मोह व्हायला लागला हो त्याच्याकडे बघून. काम पण बरीच कंप्लीट करायचे, तर घेऊन जावा ना. नको इथं माझ्या डोळ्यासमोर. नाही बरोबर आहे, मी तुला शिकवलेलं बरोबर लक्षात राहील. तुझ्या कंट्रोल पाहिजे माणसाचा. आता मी तिकडे गेल्यानंतर सुद्धा पिन त्याची गॅरंटी नाही. कंट्रोल पाहिजे, म्हणजे पिन सुद्धा सांगता येत नाही. पण तू इकडे काम कर, कळलं. गुड बॉय, जा चांगलं काम कर. ऑल द बेस्ट. ओके. कॉन्सन्ट्रेट. ए काय ग आई. नाही ना ग, नाही ग. अगं मी इथे आले की तुम्ही लगेच काय बोलवून घेताय तिथे. हो हो मला माहितीये की हो आहे सुट्टी, मग काय करू मी. आई मी नाही येणार हो तिथे धुणी भांडी आणि काही करायला. कशाला ते वास्तुशांतीला जायचंय. अगं मी नाही ओळखत. नाही मला नाही बोलायचंय बाबांशी. आई हॅलो बाबा. हा काय. कोण प्रद्युम्न, मी नाही ओळखत त्याला. हॅलो बाबा. हा काय. कोण प्रद्युम्न, मी नाही ओळखत त्याला. तो काळा की गोरा सुद्धा नाही बघितले मी. कुठला मावस भाऊ. बाबा मला नाही यायचंय हो. बरं ठीक आहे येते. हो येते. हा ठेवते फोन. काय हे घरचे सुद्धा ना कधी पण बोलवतात.
शी, हे नातेवाईक पण ना वरनं धमक्या. तुझ्या लग्नात आम्ही अमुक करू तमुक करू. आता माझ्या लग्नात कोणाकोणाला बोलवत आहेत कोण जाणे. ए ईशा, बस कर ना, चल ना झोपायला. ईशा, काय झालंय? हा, माझं अंग दुखतंय खूप. अंग दुखतंय का? काय झालं? हा, दुखतंय. हो का? मग चल राहू दे ती डायरी. चल चल चल, नाही तर इथे बसल्या बसल्या आणखीन दुखेल अंग. चल लवकर, उठ उठ. ताप येणार आहे आशू खूप. ए काहीतरी बोलू नको, चल लवकर. कुठे गेली होतीस? श्रम करायला, धुणी भांडी करायला गेली होतीस का? चल 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 चल. तू जाऊ नकोस नाशिकला मला सोडून. काय जाऊ नकोस? मला नाही जायचंय खरं तर, पण हे घरचे सुद्धा ना. जाऊ दे. हे बघ, तू आता नीट विश्रांती घे. तू झोपणार आहेस तर हो, मी येते झोपायला. चल. आणि हे बघ, मला चक्कर येते. काही होत नाहीये तुला. तू नीट आता आराम कर. झोप. आराम कर. नाशिकला जाऊ नकोस. ऐक, हे बघ, मी लवकर येईन. आणि तू एकटं वाटून घेऊ नकोस. आराम कर. नको जाऊ मला एकटीला टाकून प्लीज. काय करू ग? मला नाही जायचंय, पण जावं लागणार आहे.